हाय हॅलो, कसे आहात फ्रेंड्स सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त असं चिकन सुक्कं दही टाकून आपण बनवणार आहे. मी पहिल्यांदाच दही टाकलेली आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून आपण बारीक असा लांब चिरलेला कांदा टाकूया. एकदम पातळ असा कांदा चिरायचा. गरम तेलामध्ये कांदा टाकायचा, जेणेकरून लवकर कांदा आपला लाल होईल त्यासाठी. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे एकदम गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर कांदा आपण त्यामध्ये आले लसूणची पेस्ट टाकूया आणि ते सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये एक टोमॅटो टाकायचा, छोटा असा लालसर रंगाचा टोमॅटो टाकायचा. बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेऊन टाकायचा, लांब चिरला तरी पण चालेल. त्यानंतर आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं यामध्ये ॲड करूया आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही प्रोसेस करताना तुम्ही गॅस मोठा ठेवायचा, कारण चिकनचं पाणी ते असतं ना, ते पूर्ण असं निघलं पाहिजे. त्यामुळे एक बारीक नाही ठेवायचा, गॅस मोठाच ठेवायचा. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं. नंतर तुम्ही मीठ टाकू शकता, पण थोडंसंच आत्ता टाकायचं. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आवडीनुसार, कांदा मसाला टाकायचा तुम्हाला जसं टेस्ट हवा असेल तशा प्रकारे. त्यानंतर आपण त्यामध्ये चिकन मसाला टाकूया. सर्व मसाले टाकून झाल्याच्या नंतर आपण सर्व मिक्स करून घेऊया चिकन. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिकन. सर्व मसाले चिकनला लागले पाहिजे. त्यानंतर आपण त्यामध्ये आता दही ॲड करूया. आपण जसं बिर्याणी वगैरे बनवताना जसं चिकन आपण खातो ना, सुक्कं वगैरे लागतं छानपैकी, तसंच हे चिकन लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. दही टाकल्यामुळे खूप भाजीला आहे ना एकदम टेस्ट येते. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घ्यायचं. सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण गॅस थोडासा बारीक करूया आणि त्यावर आपण झाकण ठेवूया. एक 10 मिनिटे ठेवायचं झाकण. 10 मिनिटे झाल्याच्या नंतर आपण परत झाकण काढून चेक करूया की आपलं चिकन शिजलेलं आहे का नाही, आणि सर्व मिक्स करून बघायचं खाली लागलेलं आहे का नाही. कारण गॅस बारीकच ठेवायचा, त्यामुळे लागणारच नाही. तुम्ही जर का मोठा ठेवला तर चिकन पण व्यवस्थित शिजणार नाही. एकदम मीडियम गॅस ठेवायचा. या चिकन बनवण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनटं बरोबर असे लागतातच आहे. तर तुम्ही 15 मिनटामध्ये हे चिकन असं बनवू शकता. तर त्यावर आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित. छानपैकी मिक्स झाल्याच्या नंतर कोथिंबीरचा असा वास त्यामध्ये चिकनमध्ये जातो आणि व्यवस्थित असं छान स्मेल येतो त्याला. आता आपण त्यावर आता परत एकदा झाकण ठेवूया आणि परत एक 5 मिनिटे आपण शिजायला ठेवू चिकन. आता बघूया, 5 मिनिटं झालेले आहेत. मिक्स करू आणि चिकन शिजलेलं आहे का ते पण बघूया आपण. अशा प्रकारे चिकन करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे बघा, आता आपलं चिकन शिजलेलं आहे
माझ्या चॅनलवर अशाच साध्या सिंपल रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आता आपलं चिकन तयार आहे, तर आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर वगैरे टाकायची आणि प्लेटमध्ये काढून घेऊया. मग तुम्हाला मी दाखवते. हे बघा, तयार आहे आपलं मस्त असं सुक्कं चिकन दही टाकून. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा साध्या सिंपल रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.